नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो आहे पुण्याचे गणपती दर्शनला. तर आता आम्ही निघतोय. तर आत्ता वाजलेले आहेत 9:41 म्हणजेच 9:45 वाजलेत आणि रात्रीचे. आणि आता आम्ही इकडे आहेत आमचे मित्रमंडळी. तर आता आम्ही सर्वजण चाललोय. तर आता हे येत नाही, आम्ही दोघंच चाललोय सध्या तरी. हे सर्वांनी गणपती पाहून झाले. आता आज 8वा दिवस असल्यामुळे गर्दी प्रचंड आहे. तर तरी आपण भेटू. तर आता सर्वप्रथम चाललो आहे मानाचा पहिला गणपती जो आहे तो कसबा गणपती आहे. आणि आता आम्ही सर्वात पहिले कसबा गणपतीचं दर्शन घेणार आहे. तर तिथे गेल्यावर आपण तसंच तुमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्नच करू, कारण की इथे खूप गर्दी आहे. तर आपल्या मागे तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. तरी आपण बघू. तर आता आम्ही कसब्याला चाललो होतो दर्शन घ्यायला कसबा गणपतीला, पण गर्दी जी तर ती आजची प्रचंड आहे. तर हे बघा मागे बघू शकता, आम्हाला ह्या रोडनं जायचं होतं, पण रस्ता बंद केलेला असल्यामुळे आता आम्हाला परत आम्ही ज्या रोडने आलो त्याच रोडने आम्हाला जावं लागतंय. आणि आता आम्ही शनिवार रोडला गोल राऊंड मारून चाललोय आता. तरी गर्दी खूप आहे. तरी आपण एकच संदेश देऊ की जेवढं टाळता येईल शनिवार रविवारचं ठिकाण तर तेवढं टाळावं. आता जसं की आम्ही निघालेलो आहे गणपतीचं दर्शन घ्यायला. तर कसबा गणपतीचं दर्शन घेत होतो आम्ही, पण गर्दी जी तर ती खूप प्रचंड वाढल्यामुळे आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या रोडने, कारण की दगडूशेठ, कसबा गणपती आणि भाऊसाहेब रंगारी या 3 जे गणपती आहे फेमस गणपती, तर त्या तिघी गणपतींना जाणारी जी गर्दी तर ती त्या लाल महाल चौकातून जाते. आणि त्यामुळे गर्दीचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे आता आम्ही शनिवारवाड्याच्या तिकडून चाललो फिरून. तर आता आम्ही शनिवारवाड्याच्या या साईडला आलो दुसऱ्या बाजूला, आणि गर्दी तुम्ही बघू शकता की हे बघा जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत गर्दीचं प्रमाण वाढतं ते. तर गर्दी काही कमी व्हायचं नाव नाही घेते. आणि आत्ता 10 वाजलेले पण जी गर्दी आहे ती तशीच आहे. आणि आता कसं आहे 8वा दिवस असल्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप आहे. आणि आपण दुसऱ्या रोडने आता चाललो आहे शॉर्टकटने, तरी पण त्या साईडने गर्दी आहे. बघा इकडे ह्या साईडला तुम्ही बघू शकता की गर्दीचं प्रमाण कसं आहे. तर ठीक आहे. गर्दीचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे माईकमध्ये ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला आणि त्यामुळे आपण एक्सटर्नल ऑडिओ यूज करतो आहे. तर हा आहे कसबा गणपती, जो की मानाचा पहिला गणपती मानला जातो. आणि कसबा गणपती हा पुण्यातील रामदेव मानला जातो. आणि तसेच गणपती पाहायला येणारे जेवढे लोक असतात तर ते सुरुवात ही कसबा गणपतीपासूनच सुरुवात करतात. तर आता आम्ही कसबा गणपती दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललोय भाऊसाहेब रंगारीला. म्हणजे आता आम्ही सांगता गेली गणपती दर्शनला, तरी आता आम्ही चाललोय भाऊसाहेब रंगारीला. पण लालमहाल चौकामध्ये ट्रॅफिकचं प्रमाण खूप वाढलंय. तर आता आम्ही परत त्याच रोडने जावं लागणार होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही मार्ग आता बदलला आहे आणि आता आम्ही जे छोटे रोड होते तर त्या गल्लीतून चाललो आहे आम्ही. आणि मग आम्ही जाऊन भाऊसाहेब रंगारीच्या मंडळाला डायरेक्ट भेटतो हा रोड. तर आमचा माझा मित्र आहे तर त्याने हा रोड सुचवला आहे. तर याला सर्व रोड माहिती आहे इकडचे. तर आता आपण भाऊसाहेब रंगारीचं दर्शन घेऊ. तर आता आपण आलेलो भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घ्यायला. भाऊसाहेब रंगारी हा जो गणपती हा भारतातील पहिला सार्वजनिक गणपती आहे, जो की भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केला होता. आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आपण दर्शन घेतलंय. आणि आता आपण चाललोय महाराष्ट्र दुसऱ्या गणपतीला, जो की आहे तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिर. ते तांबडी जोगेश्वरी देवीचं जे मंदिर आहे तर त्याच्या तांबडी जोगेश्वरी ही जी देवी तर ती ग्रामदेवी आहे पुण्याची. तर आपण थोड्याच वेळात तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेऊ. तर आता आपण तांबडी जोगेश्वरी, जे की मानाचा दुसरा गणपती मानला जातो. आणि तांबडी जोगेश्वरी ही जी देवी तर ती पुण्याची ग्रामदेवी मानली जाते. तर आता आपण आलेलो आहे गुरुजी तालीम मंडळाला. आणि हा जो आहे तो मानाचा 3रा गणपती आहे. या मूर्तीचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर ते मूषकावर बसलेली मूर्ती आहे ही. तर
तर आता दगडूशेठला आपण आलेलो आणि दगडूशेठचा देखावा तुम्ही बघू शकता. तर मूर्ती जी या ठिकाणी स्थापन केलेली आहे दगडूशेठची. तर आता थोडीशी ब्लर दिसते मूर्ती, पण भावना आहेत आता आम्हाला क्लिअर दिसते मूर्ती. इकडून क्लिअर थोडीशी असल्यामुळे दर्शन पण प्रचंड गर्दी असल्यामुळे दर्शनच घेतलं आता दगडूशेठचं. आणि एकदम प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. तर भेटू आपण आता पुढच्या गणपतीला. तर आत्ता आपण दगडूशेठची मूर्ती बघू शकतो. आम्ही मुखदर्शन घेत असल्यामुळे जी मूर्ती आहे ती एका बाजूने आपण बघू शकतो. मूर्तीचं जे रूप आहे ते एकदम म्हणजे एकदम मला प्रसन्न करणारं रूप आहे. तर बघू शकता आपण. तर आता आम्ही दिवशी गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर जे महाराजचे 5 गणपती आहेत त्या 5 गणपतींपैकी एक गणपतीचं दिवशी गणपती मानला जातो. 4 नंबरचा गणपती आहे. तर आता आपण थोडंसं दिवशी गणपतीचं दर्शन घेतो. तर आता आपण आलेलो तुळशीबाग गणपतीला. तर तुळशीबाग गणपती हा मानाचा 4था गणपती आहे आणि जे मानाचे 5 गणपती तर त्या 5 गणपतींपैकी सर्वात उंच जी मूर्ती आहे तर ती तुळशीबाग गणपतीची मानली जाते. आणि ह्यावेळेस तुळशीबाग गणपतीने जो देखावा सादर केला तर तो होता जगन्नाथपुरीचा. तर आता महाराष्ट्राचे 5 गणपती केसरीवाडा. तर आता आम्ही केसरीवाड्याचं दर्शन घ्यायला आलेले आहे. त्या वाड्यामध्ये हा गणपती स्थापन केलेला आहे. त्यामुळे जसं की त्यांनी केसरी वर्तमानपत्र स्थापन केलं होतं तर त्यामुळे या गणपतीला ते नाव केसरी वाड्याचे गणपती असं म्हणून पडलेलं आहे. आणि हा वाड्यामध्ये केसरी वर्तमानपत्राची जी छपाई होत होती आधीच्या काळात. तर गर्दी खूप आहे. आपण मूर्ती दाखवू शकतो की नाही त्याची गॅरंटी घेतली पण बघू. तर हा आहे केसरीवाडा गणपती. केसरीवाडा हा गणपती हा टिळकांच्या स्मरणार्थ स्थापन केलेला गणपती. तर मागे तुम्ही बघू शकता टिळकांची मूर्ती आहे. त्याच्या पुढे चांदीची जी मूर्ती तर ती आहे आणि पुढे गणपतीची मूर्ती आहे. तर आता मी आमचे जेवढे 5 मानाचे गणपती, 2 नवसाचे गणपती आणि एक जो मंडईतला गणपती आणि आम्ही अशा सर्वांचे दर्शन घेतलं आहे. आणि आता आम्ही आमच्या रूमला चाललो आहे. तर जवळजवळ आता आम्ही मित्राची वाट पाहत थांबलो होतो. आता 2 वाजले.